वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणम् सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकन्नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। ओम भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः, भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः, स्थिरैरङ्गैस्तुष्टुवांसस्तनूभिः व्यशेम देवहितं यदायुः। स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः, स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः, स्वस्ति नस्तार्क्ष्यो अरिष्टनेमिः, स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु। ओम शांति शांति शांति। सर्वांना प्रणाम, सर्वांना वंदन करते। कार्तिकी पौर्णिमा आणि गुरु नानक जयंती असे दोन पावन मुहूर्त, पावन दिवस आज आहे आणि या पावन दिवशी एका पावन ग्रंथाचा, पावन तत्वाचा अभ्यास करण्यासाठी आपण इथे उपस्थित झालो आहोत। प्रसन्न मनाने आजचा हा अभ्यास सुरुवात करूया। मुंडक उपनिषद, अथर्ववेदीय उपनिषद यामधील मुंडक 1 आणि खंड पहिला दुसरा याचा अभ्यास आपण पूर्ण केला आणि आज आपण दुसरं मुंडक त्यातील पहिल्या खंडाच्या अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। प्रत्यक्ष अभ्यास करण्यापूर्वी थोडा विचार करूया। याच्या आधी जे मंत्र, जो खंड आपण बघितला त्याच्यामध्ये मंत्र क्रमांक 8 ते 11 याच्यामध्ये अविद्येने ग्रस्त असलेल्या लोकांची दुर्दशा कशी होते याचं अत्यंत प्रत्ययकारी वर्णन केलेलं आहे। आपण विस्ताराने त्याचा विचार केला। परमार्थ मार्गामध्ये प्रगती होण्यासाठी आधी मी अविद्याग्रस्त आहे हे कळणं, हे समजणं, हे स्वीकारणं आवश्यक आहे आणि मी अविद्याग्रस्त असून मलाही अविद्या दूर करायची आहे। जी खरी विद्या, पराविद्या ती प्राप्त करायची आहे। हा प्रामाणिक संकल्प देखील मनामध्ये निर्माण होणं आवश्यक आहे। हा संकल्प निर्माण झाला की हळूहळू प्रगतीला सुरुवात होते। हा सगळा विषय आपण साधारण 8 ते 11 मध्ये बघितला। 12व्या मंत्रामध्ये असा एक शिष्य ज्याच्या मनामध्ये अशा प्रकारची श्रेष्ठ विद्या, पराविद्या, शाश्वत तत्व विषयक विद्या जाणून घेण्याची जिज्ञासा निर्माण झाली आहे, तो काय करतो तर सगळ्यात पहिल्यांदा परीक्ष लोकान कर्मचितान ब्राह्मणो निर्वेदम आयात, परीक्षा करतो, निरीक्षण करतो, पाहतो, या जगाकडे बारकाईने पाहतो, निरीक्षण करतो आणि विवेक करतो। बघा, आपली 3 ज्ञानेंद्रिय आहेत, डोळा, आपली वाणी आणि आपले कान। या 3 इंद्रियांच्या मध्ये आपली वाणी आपण फार जास्त उपयोग करतो, फार जास्त बोलतो। एक महात्मे आहेत, संत महात्मे, त्यांनी सांगितलं होतं की बघण्याची क्रिया पहा, डोळ्यांनी पहा, कानाने ऐका, परंतु वाणीने बोलू नका। वाणी शक्य तितकी नियंत्रित ठेवा। आपण बरोबर उलटं करतो, वाणीने भरपूर बोलतो आणि डोळ्यांनी व्यवस्थित पाहत नाही, निरीक्षण करत नाही, कानांनी देखील व्यवस्थित ऐकत नाही। कानावर शब्द पडतात परंतु जे काही चालू आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण करत नाही। निरीक्षण करा, परीक्षा करा। कशाची परीक्षा करा तर या संपूर्ण दृश्य विश्वाची परीक्षा करा। समजावून घ्या की या दृश्य विश्वामागे काय पॅटर्न आहे,
कशा प्रकारे हे दृश्य विश्वामध्ये व्यवहार चालतात. संवेदनशील व्यक्ती, विचारवंत मनुष्य अशा प्रकारे दृश्य विश्वाकडे पाहतो, विचार करतो आणि विवेक करतो. बघा, या दृश्य विश्वामध्ये जे काही लोक आहेत, जे काही व्यवहार होतात, त्याच्यामध्ये एक विशिष्ट पॅटर्न आहे. थोडासा विचार करावा की कोट्यावधी लोक जन्माला येतात, एका विशिष्ट प्रकाराने जीवन जगतात, एका विशिष्ट प्रवाहामध्ये बांधले जातात, ओढले जातात आणि त्यांचं संपूर्ण आयुष्य त्या पतितासारखंच प्रवाहाच्या बरोबर वाहण्यामध्ये निघून जातं. कोट्यावधी लोकांचा जन्म आला, ते जगले 50, 70, 100 वर्ष. थोड्याफार काही त्यांनी बऱ्या गोष्टी केल्या कौटुंबिक सामाजिक स्तरावर आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला. हेच जीवनाचं स्वरूप आहे का? हेच जीवनाचं सार आहे का? सगळी ही जी परिवर्तनशील सृष्टी आहे त्याच्यामागे काही अपरिवर्तनीय तत्व आहे का? असा थोड्या मूलभूत प्रश्नांचा विचार करावा. परीक्षा लोकान, या संपूर्ण लोकाची परीक्षा करावी, निरीक्षण करावं. आणि हे निरीक्षण करताना जो विवेक आहे त्याच्यामध्ये फार महत्त्वाची गोष्ट की जो काही व्यवहार आपल्या आजूबाजूला चालू आहे, जो काही व्यवहार आपल्या जीवनामध्ये चालू आहे, तो एक ना एक दिवस संपणार आहे, त्याचा विनाश होणार आहे. हा सृष्टीतल्या सगळ्या घटकांना लागू असलेला, ॲप्लिकेबल असलेला एक पॅटर्न आहे. नुकतीच एक गोष्ट झाली काही दिवसांपूर्वी. हैदराबादमध्ये एका परिवारात मृत्यू झाला. एक व्यक्ती बऱ्याच महिन्यांपासून हॉस्पिटलाइज्ड होती, आजारी होती आणि त्या व्यक्तीचा मृत्यू झाला. परिवारामध्ये आम्ही गेलो होतो भेटायला, सांत्वन करायला. परिवारातले लोक दुःखी होते, साहजिक आहेत. अशा वेळेस जेव्हा आपण जातो त्या लोकांना धीर देण्याचा प्रयत्न करतो, त्यांचं दुःख हलकं करण्याचा प्रयत्न करतो. त्यांना आम्ही काय शक्य असेल तेवढं समजावून सांगत होतो की ही जी व्यक्ती आजारी होती तिला बऱ्याच वेदना होत्या, एका परीने मृत्यू झाला, बरं झालं, ती त्या वेदनांमधून सुटली वगैरे, असं समजावून सांगणं चालू होतं. हा जो परिवार आहे विशेष काही आध्यात्मिक पार्श्वभूमी असलेला परिवार नव्हता. आपले 4-4 जे सामान्य कुटुंब असतात तसंच हे कुटुंब. जी व्यक्ती ज्यांचं आम्ही सांत्वन करत होतो ते आम्हाला म्हणाले, हे बघा, या सगळ्या गोष्टी दुसऱ्यांना सांगणं, लोकांना समजावून सांगणं फार सोपं आहे. जेव्हा स्वतःवर बेततं, स्वतःवर संकट येतं, स्वतःच्या घरात हे होतं, तेव्हा ते स्वीकारणं फार कठीण आहे. घरी आलो आम्ही आणि या गोष्टीवर विचार करत होतो की किती छान वाक्य बोलून गेले. अशा प्रकारे ही संपूर्ण सृष्टी विनाशशील आहे, हे सगळं एक ना एक दिवस संपुष्टात येणार आहे, अशी चर्चा कॉफी टेबलवर बसून चाय पे चर्चा करायला फार छान असते. लोकांना समजवायला, लेक्चर द्यायला फारच छान असते. पण हे जे काही दुसऱ्याच्या घरामध्ये आज झालेलं आहे ते एक ना एक दिवस माझ्या घरात देखील होणार आहे. दुसऱ्यांच्या घरात लोक आजारी पडतात, दुसऱ्यांच्या घरामध्ये काही कौटुंबिक समस्या आहेत, कोणाच्या आर्थिक आहेत, कोणाच्या आपल्या स्वास्थ्यासंबंधी, आरोग्यासंबंधी समस्या आहेत. आपण दुसऱ्यांना जाऊन बऱ्याच गोष्टी शिकवायला जातो, पण त्यांच्या घरातल्या समस्या कुठल्या ना कुठल्या स्वरूपात एक दिवस माझ्या घरात देखील येणार आहेत, माझ्या जीवनात येणार आहेत, माझ्या कुटुंबात येणार आहेत. हा विचारवंत मनुष्याने, संवेदनशील मनुष्याने करावा, कारण की हेच या दृश्यसृष्टीचं स्वरूप आहे. जे आज चालू आहे ते कायम टिकणार नाही, ते कायम राहणार नाही. ती व्यक्ती, त्या वस्तू, ते लोक, ती परिस्थिती, यातलं काहीही कायमस्वरूपी राहणार नाही. मनुष्याचं असं आहे की या गोष्टी त्याला कळतात, याच्यासाठी काही फार तत्वज्ञानाची, उपनिषदाची आवश्यकता नाही. कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत या, पण कॉमन सेन्सच्या गोष्टी समजावून घेण्यासाठीच जी बुद्धी लागते तीच आपली बऱ्याच वेळेस काम करत नाही. महाभारतामध्ये एक प्रकरण आहे यक्ष प्रश्न, ज्याच्यामध्ये बगळ्याच्या रूपामध्ये असलेला यक्ष आणि युधिष्ठिर यांच्यामधला तो संवाद आहे. त्याच्यामध्ये बगळा त्याला विचारतो की या जगामध्ये सगळ्यात जास्त आश्चर्यकारक काय आहे, आणि युधिष्ठिर त्याच्यावर उत्तर देतो की अहन्यहनी भूतानी गच्छन्तीह यमालयम. रोज प्रत्येक दिवशी अनेक लोक या जगामध्ये यमालयात जातात, यमाच्या आलयात, यमाच्या घरी, म्हणजे अनेकानेक कोट्यवधी लोकांचा प्रत्येक दिवशी या जगामध्ये मृत्यू होतो, यमालयात जातात. शेषा स्थावरम इच्छन्ती किमाश्चर्यमतः परम. परंतु जे लोक शिल्लक राहिलेले आहेत ते मात्र मी जणू काही अमर आहे किंवा माझं जे काही आहे ते असंच स्थिर राहील
किंवा राहावं अशा प्रकारची अपेक्षा अभिलाषा मनात ठेवून जगतात याच्यापेक्षा मोठं आश्चर्य या जगामध्ये काय असू शकतं. फार सुंदर आहे की जे काही आज घडामोडी, ज्या काही घटना, जी काही संकट, जी काही प्रतिकूल परिस्थिती आजूबाजूला आहे ती एक ना एक दिवस कुठल्या ना कुठल्या स्वरूपात नक्की माझ्या घरात, माझ्या जीवनात, माझ्या देहाच्या संदर्भात माझ्या वाट्याला येणार आहे. तेव्हा माझी प्रतिक्रिया कशी असेल याच्यावरून मला किती परमार्थ साधला हे ठरतं. म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार आधीच करून ठेवावा. जो मनुष्य असा विचार करतो तो निर्वेदम आयात, तो थोडासा विरक्त होतो या सृष्टीपासून आणि मग तद्विज्ञानार्थम सुगुरुमेवाभिगच्छेत. हे सगळं जे काही परिवर्तनशील आहे, अशाश्वत आहे, न टिकणार आहे, या सगळ्या गदारोळामध्ये असं एक तत्व आहे का की जे शाश्वत आहे, जे कायम टिकणारं आहे. ते जाणून घेण्याची इच्छा त्याच्या मनामध्ये निर्माण होते आणि मग तो श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ अशा सद्गुरूंच्याकडे जातो. हा सगळा विषय साधारण 12व्या मंत्रामध्ये आला आणि 13व्या मंत्रामध्ये म्हटलेला आहे. सद्गुरूंना सूचना केलेली आहे, आध्यात्मिक प्रांतातल्या गुरूंनाही सूचना केलेली आहे की असा जो शिष्य शरण होऊन प्रशांत चित्ताय समन्विताय साधन चतुष्टय संपन्न होऊन शमारी षटक संपन्न होऊन तुमच्याकडे येतो, त्याला तुम्ही या पराविद्येचा, या शाश्वत टिकणाऱ्या तत्वाचा, ब्रह्मतत्वाचा, परतत्वाचा उपदेश करा. गुरूंना देखील जबाबदारी दिलेली आहे, शिष्याची देखील जबाबदारी आहे. दोघांनी जर आपल्या जबाबदारीने पार पाडल्या तर कुठे हा परमार्थ थोडा बहुत पुढे जाण्याची शक्यता आहे. परंतु असं आहे की या परमार्थाच्या मार्गामध्ये ज्या शाश्वत तत्वाचा उपदेश उपनिषदांच्या मधून, गीतेसारख्या ग्रंथांमधून केला जातो, पुढच्या मंत्रांमध्ये ज्या शाश्वत तत्वाचं वर्णन येणार आहे त्या मंत्राचं शाब्दिक ज्ञान होण्यासाठी आणि शाब्दिक ज्ञान झाल्यावर प्रत्यक्ष अनुभव येण्यासाठी फार मोठी पूर्वतयारी आवश्यक आहे. त्याच्यासाठी बराच मोठा प्रदीर्घ कालावधी सामान्य लोकांना लागतो. आपण सगळे सामान्य लोक असल्यामुळे आपल्याला देखील प्रयत्न करणं आवश्यक आहे, तेवढा कालावधी देणं आवश्यक आहे, तेवढा धीर ठेवणं अपेक्षित आहे. फार मोठं धैर्य या प्रांतामध्ये लागतं. उतावीळपणाने काम, अभ्यास, साधना करून काम होत नाही. संत तुकाराम महाराजांची 2 वचनं आहेत या संदर्भात. ते एकीकडे म्हणतात की संत समागमी धरावी आवडी, करावी तातडी परमार्थाची. आणि दुसरीकडे तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विण. एकीकडे त्यांनी म्हटलंय की करावी तातडी परमार्थाची, की तातडीनी, घाईनी, प्रायोरिटीनी आजच्या आज तुम्ही परमार्थाला लागा, परमार्थ करा. आणि दुसरीकडे म्हणलंय की नाही चालत तातडी, प्राप्त काळ घडी आल्या विण, की जोपर्यंत योग्य वेळ येत नाही तोपर्यंत अशी घाई गर्दी करून काही उपयोग होत नाही. मग असे कॉन्ट्राडिक्टरी स्टेटमेंट्स तुकाराम महाराजांनी कशासाठी केले आणि आपण नेमकं काय समजायचं? तर त्याचं छान उत्तर सद्गुरूंनी देऊन ठेवलेलं आहे की परमार्थ प्रांतामध्ये प्रयत्न करताना, साधना करताना तातडी करावी, पण त्या साधनेला फळ कधी येईल, प्रयत्नांना यश कधी येईल त्याच्यासाठी मात्र धीराने वाट बघावी. साधना फलद्रूप होण्यासाठी प्राप्त काळ घडी यावी लागते. योग्य वेळ आल्याशिवाय साधना फलद्रूप होत नाही. परंतु ती फलद्रूप होत नाही म्हणून आपण निराश होऊन, हताश होऊन ती साधना अर्धवट मध्येच सोडून देणं अपेक्षित नाही. किमान 12 वर्ष कुठली तरी साधना केली की त्याचे थोडे बहुत परिणाम आपल्याला दिसायला लागतात. त्यामुळे निष्ठेनी, प्रयत्नांनी, धीरानी या मार्गावरती वाटचाल करत राहावी. ज्या तत्वाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे, ज्या तत्वासंबंधी शौनकांनी अंगिरस ऋषींकडे जाऊन प्रश्न विचारला, त्या तत्वाचं वर्णन आता 2रं मुंडक आणि 1ला खंड याच्यामध्ये सुरू होणार आहे. आपण मंत्र वाचू, मंत्राचा अर्थ बघू आणि नंतर आपल्या पुढच्या विवेचनाला सुरुवात करूया. मुंडक शब्दाचा एक अर्थ आपण बघितला होता की अध्याय, चॅप्टर. तर हे जे आहे हे 2रं मुंडक म्हणजे 2रा चॅप्टर आणि त्याच्यातला खंड म्हणजे उपविभाग. 2ऱ्या मुंडकातला, 2ऱ्या अध्यायातला हा 1ला उपविभाग आहे, 1ला खंड आहे, ज्याच्यामध्ये 1ला मंत्र असं आपल्याला सांगतो, तद एतत् सत्यम यथा सुदीप्तात पावकात विस्फुलिंगाः सहस्रशः प्रभवन्ते सरूपाः
तथाक्षरात विविधाः सौम्य भावाः प्रजायन्ते तत्र चैवापि यन्ति. मंत्राचा अर्थ आहे, हे वत्सा, ज्याप्रमाणे धडधडत्या अग्नीतून त्या अग्नीच्या रूपाच्याच असणाऱ्या हजारो ठिणग्या उत्पन्न होतात, त्याप्रमाणे त्या अविनाशी परमेश्वरापासून अनेक प्रकारचे भाव प्रकट होऊन त्याच्याच ठिकाणी लीन होतात, हेच खरे. सुंदर मंत्र आहे. आपण एक एक गोष्ट यातली समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. सगळ्यात पहिल्यांदा म्हणतात तत् एतत् सत्यम. तत् म्हणजे ते, एतत् म्हणजे हे, सत्यम म्हणजे सत्य आहे, खरे आहे. ते हे सत्य आहे. ते हे म्हणजे काय, तर ते हे अक्षर ब्रह्म सत्य आहे, असा इथे अर्थ होतो. कुठलं अक्षर ब्रह्म? बघा, कुठल्याही मंत्राचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा त्याच्या आधीचे होऊन गेलेले मंत्र यांचा संदर्भ आपल्या लक्षात राहणं आवश्यक आहे. याच्या आधीच्या खंडामध्ये जो शेवटचा मंत्र होता 13वा, त्या 13व्या मंत्रामध्ये वर्णन करताना येनाक्षरम पुरुषम वेद सत्यम, अक्षरम पुरुषम, त्या अक्षर पुरुषाचं वर्णन आलेलं आहे की सद्गुरू शिष्यभावाने आपल्याकडे शरण आलेल्या मुमुक्षूला त्या अक्षर पुरुषाचं ज्ञान देतात, अक्षर पुरुषाचा उपदेश करतात. ते हे अक्षर ब्रह्म, त्याच्याबद्दल आता इथे वर्णन करणं सुरू आहे. हे जे अक्षर ब्रह्म, हे जे अक्षर तत्व, या संदर्भात शौनकाने अंगिरसाला प्रश्न विचारला होता. बघा, पहिल्या विभागांमध्ये ही सगळी कथा आलेली आहे की असं कोणतं एक तत्व आहे जे जाणलं की जणू सगळं जाणल्यासारखं होईल. शौनकाच्या या प्रश्नाला उत्तर देताना अंगिरस ऋषी आता या खंडामध्ये सांगतात, तेच हे अक्षर ब्रह्म, तेच तत्व केवळ सत्य आहे. केवळ अक्षर ब्रह्म परमात्म तत्व सत्य आहे. अक्षर हा जो शब्द आहे या मंत्रामध्ये आलेला, तो लक्षात ठेवावा. या मंत्रामध्ये अक्षर हा शब्द एका विशिष्ट अर्थाने आलेला आहे. आपण जेव्हा याच खंडातल्या पुढच्या म्हणजे दुसऱ्या मंत्राचा अभ्यास करू तिथे देखील अक्षर शब्द आलेला आहे, परंतु तिथे अक्षर शब्दाचा अर्थ वेगळा आहे. परमार्थशास्त्राच्या ग्रंथाचा अभ्यास करताना बऱ्याच लोकांसाठी ही एक फार मोठी संदिग्धता असते. एकच शब्द वेगवेगळ्या श्लोकांमध्ये, वेगवेगळ्या मंत्रांमध्ये, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये वेगवेगळ्या अर्थाने आलेला असतो. त्या संदर्भाने त्या शब्दांचे वेगवेगळे अर्थ असतात. हे बारकावे जर आपल्याला कळले नाही तर आपण ते रिकन्साईल करण्यामध्ये आपला बराच वेळ जातो. आपली संदिग्धता, आपलं कन्फ्युजन बरंच वाढतं. म्हणून अभ्यास करताना स्वबुद्धीने अभ्यास करू नये, नाहीतर वेळ फुकट जातो. आणि हे अर्थ, हे बारकावे समजावून घेण्यासाठी भगवान शंकराचार्यांनी आपल्यासाठी टीका लिहिलेली आहे. त्या भगवान शंकराचार्यांच्या टीकांचं स्पष्टीकरण करणाऱ्या अनेक टीका आहेत, आपले सद्गुरू आहेत. त्या सगळ्यांच्या मदतीने आपण इथे हा अभ्यास करण्याचा प्रयत्न करत आहोत. तद एतत् सत्यम, ते हे अक्षर ब्रह्मतत्व केवळ सत्य आहे. सत्य हा जो शब्द आहे हा आपल्या परिचयाचा शब्द आहे. आपण व्यवहारात अनेक ठिकाणी अनेक वेळेस सत्य हा शब्द वापरतो. सत्य घटना, सत्य भाषण, सत्य परिस्थिती, सत्य वर्तन, सत्य कथा. आपण म्हणतो की हा जो सिनेमा आहे हा सत्य घटनेवर आधारित आहे, सत्य कथेवर आधारित आहे. सत्य शब्दाचा जो आपल्या परिचयातला अर्थ तो म्हणजे खरं, खरं आहे, यथार्थ आहे, वास्तव आहे. जे प्रत्यक्ष घडलं तसं जे आहे त्याला आपण साधारण आपल्या व्यावहारिक दृष्टीने सत्य म्हणतो. आता उदाहरणं बघूया थोडीशी की सिनेमा आपण बघायला गेलो, सिनेमामध्ये फार मोठा महापूर आला. महापूर बघताना अगदी सिनेमामध्ये तो एक इमर्सिव्ह एक्सपिरियन्स असतो. फार मोठ्या प्रमाणात पाणी आलं, अनेक लोक त्याच्यामध्ये वाहत गेले, कार्स त्याच्यामध्ये वाहत गेल्या, म्हशीसारखे, गायीसारखे अनेक प्राणी त्याच्यामध्ये वाहत गेले. घरात अगदी 4-5व्या मजल्यापर्यंत ते पाणी घुसलं. हे सगळं पाहताना आपल्या अंगावरती शहारे येतात, जणू ते सगळं खरं आहे असं वाटतं. पण सिनेमागृहातून बाहेर आल्यावर आपण काय म्हणतो की अहो ते सगळं खोटं होतं, ते काही खरं नव्हतं. सिनेमामध्ये चालू होता, ते काही महापूर खरा नव्हता. पण उद्या उठून खरंच फार मोठी अतिवृष्टी झाली इथे हैदराबादमध्ये, महाराष्ट्रामध्ये, खरंच आपल्या घरात पाणी शिरलं तर आपण काय म्हणू की हा महापूर खरा आहे, सिनेमातला महापूर खोटा होता, पण आत्ता हा जो महापूर माझ्या घरात शिरला तो मात्र खरा आहे. खरं आणि खोटं, सत्य आणि असत्य ह्याची आपली ही एक संकल्पना आहे.
हा एक आयाम आहे विचार करण्याचा, व्यवहारातला. दुसरा एक आयाम आहे की स्वप्नामध्ये गाढ झोपलेली आहे, स्वप्न पडलं मला आणि स्वप्नामध्ये एक मोठा वाघ माझ्या समोर येऊन उभा राहिला. तो वाघ आता हळूहळू माझ्या दिशेने येतोय आणि आता तो येऊन माझ्या अंगावर झडप घालणार, मला खाणार, इतक्यात मला जाग येते. मी म्हणते की नाही, बरं झालं, तो वाघ खोटा होता, कारण की तो स्वप्नातला वाघ होता आणि आता इथे काही नाही. पण उद्या उठून मी खरंच वनामध्ये गेले, मी जागी असताना जागृतीच्या अवस्थेमध्ये, आणि वनामध्ये गेल्यावर जर माझ्या समोर वाघ आला तर मी म्हणते की हा वाघ खरा आहे, स्वप्नातला वाघ खोटा होता आणि हा समोर आलेला वाघ खरा आहे. आणि मग मला याची खरी खरी भीती वाटते. स्वप्नामध्ये पण भीती वाटली होती, पण मी म्हणते की ती खोटी खोटी भीती होती आणि ही खरी खरी भीती आहे. कहाण्या, आपण गोष्टीची पुस्तकं वाचतो, अनेक सगळ्या कथा बघतो आणि त्या कथांमध्ये दोन लोक एकत्र येतात, प्रेमात पडतात, लग्न करतात अँड दे लिव्ड हॅपीली एव्हर आफ्टर, आपण असं म्हणतो. आणि म्हणतो की अहो, हे सगळं असं गोष्टी खऱ्या खऱ्या काही जीवनात होत नाही, हे सगळं फक्त त्या गोष्टींमध्येच होतं, कथांमध्येच होतं, टीव्ही सिरियलमध्ये होतं. प्रत्यक्ष जीवनात काय असं होत नाही. लग्न केल्यावर रोज लोक भांडतात, रोज त्यांच्याकडे काय आर्ग्युमेंट्स चालू असतात, वादावादी चालू असते. ते हॅपीली एव्हर आफ्टर काही खरं नाही. जीवनात जे आपल्या प्रत्यक्ष होतं त्याला आपण खरं म्हणतो. कथा, कादंबऱ्या, सिनेमा, स्वप्न याच्यामध्ये जे काही होतं त्याला आपण खोटं किंवा काल्पनिक म्हणतो. अजूनही आपल्या खऱ्या खोट्याच्या काही परिभाषा आहेत की आपण म्हणतो तो मनुष्य अगदी सच्चा मनुष्य आहे, नेहमी खरं बोलतो, जसं बोलतो तसंच वागतो, जसं विचार करतो तसंच तो बोलतो, सगळं आतून बाहेरून एक आहे, अगदी प्रामाणिक मनुष्य आहे, सच्चा मनुष्य आहे. अशा प्रकारच्या आपल्या अनेक वेगवेगळ्या परिभाषा आहेत. पण या सगळ्या व्यवहारातल्या सत्याच्या संकल्पना आहेत. परमार्थातली सत्याची संकल्पना जी मुंडक उपनिषदामध्ये सांगितली, जी इतर ग्रंथांमध्ये सांगितली, ती वेगळी आहे. आणि ती पारमार्थिक सत्य काय, ती परिभाषा, ती व्याख्या आपल्याला समजावून घेणं आवश्यक आहे. या मंत्राची जेव्हा टीका लिहिली भगवान शंकराचार्यांनी, तेव्हा एक त्यांनी सुंदर वाक्य आपल्या भाष्यामध्ये लिहिलेलं आहे. आचार्य म्हणतात की यत् अपरा विद्या विषयम कर्मफल लक्षणम सत्यं तद आपेक्षकम. अपरा विद्या विषयक कर्मफलरूप सत्य हे आपेक्षिक आहे. आपेक्षिक म्हणजे सापेक्ष आहे, कशावर तरी अवलंबून आहे, कशाच्या तरी अपेक्षेने आहे, म्हणून त्याला आपेक्षिक सत्य म्हणतात, सापेक्ष सत्य म्हणतात. इंग्लिशमध्ये त्याच्यासाठी छान शब्द आहे रिलेटिव्ह ट्रूथ. दोन शब्द आहेत, ॲब्सोल्यूट ट्रूथ आणि रिलेटिव्ह ट्रूथ. थोडंसं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया की आज आपल्याला व्यवहारामध्ये जे खरं वाटतं की हा खरा वाघ आहे, हा खरा महापूर आहे, हे खरं लग्न आहे, हे खरे नवरा बायको आहेत, यांची भांडणं खरी आहेत, यांचं नातं खरं आहे, हे सगळं व्यवहाराच्या दृष्टीने खरं आहे. परंतु हे व्यवहाराच्या दृष्टीने जे खरं आहे ते आपेक्षिक खरं, आपेक्षिक सत्य, सापेक्ष सत्य म्हणजे रिलेटिव्ह ट्रूथ आहे किंवा लोअर ट्रूथ आहे, खालच्या दर्जाचं सत्य. आणि मग याच्यापेक्षा एक वेगळ्या सत्याची परिभाषा आपल्याला उपनिषदांच्या मध्ये दिलेली आहे. आणि त्या सत्याच्या परिभाषेमध्ये म्हटलं की जे त्रिकाला बाधित आहे त्याला सत्य असं म्हणतात. व्यवहारामध्ये जे खरं आहे ते व्यवहारामध्ये थोड्या वेळापुरतं खरं असतं, ते त्रिकाला बाधित खरं नसतं. थोडंसं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया की त्रिकाला बाधित हा शब्द काय आहे. 3 काळ, भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ, तीनही काळांमध्ये जे अबाधित आहे त्याला सत्य असं म्हणतात पारमार्थिक दृष्टीने. व्यवहारामध्ये ज्याला आपण खरं म्हणतो ते या कसोटीला उतरतं का, थोडं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. तीनही काळांमध्ये जे अबाधित असतं, बाध शब्द हा परमार्थातल्या सगळ्या साधकांनी व्यवस्थित समजावून घेण्याची आवश्यकता आहे. बाध शब्दाचा अर्थ आहे दृढ मिथ्यात्व निश्चय. शास्त्रीय परिभाषा आहे, परंतु हे लक्षात ठेवूया आणि समजावून घेऊया. बाध म्हणजे दृढ मिथ्यात्व निश्चय. एखाद्या गोष्टीचा आपण बाध करतो म्हणजे ती वस्तू मिथ्या आहे असं दृढत्वाने मानतो, जाणतो, तसा निश्चय करतो, तसं समजावून घेतो. जी वस्तू मिथ्या आहे म्हणजे तिला उत्पत्ती, स्थिती आणि लय आहे. ती वस्तू कायम टिकणारी नाही, तीनही काळात ती कायम जशी आहे तशी राहत नाही. ती वस्तू कधी ना कधी नाकारली जाते, कधी ना कधी ती बदलते, कधी ना कधी ती अवास्तव होते.
तिच्यामध्ये बदल होतो, तिचा विनाश होतो आणि त्या वस्तूचा आपल्याला आयदर प्रत्यक्ष रूपाने किंवा वैचारिक स्तरावर निराश करता येतो. असा निराश करणं, ती कायमस्वरूपी नाही हे ठरवणं, याला म्हणतात त्या वस्तूचा बाध करणं. माझ्यासमोर हा फोन आहे, माझा अतिशय प्रिय फोन आहे, पण या फोनला उत्पत्ती स्थिती लय आहे, हा कायम टिकणार नाही, हे जेव्हा मी दृढ निश्चितपणे ठरवते त्याला म्हणतात फोनचा बाध करणं. हा लॅपटॉप कायम टिकणार नाही, नक्की ठरलं की लॅपटॉपचा बाध झाला. हे घर कायम टिकणार नाही, नक्की ठरलं की घराचा बाध झाला. घर, कार, लॅपटॉप, फोन इथपर्यंत सगळं ठीक आहे, परंतु जो हे जवळ येतं, जेव्हा मी माझ्या देहाचा विचार करते, हा माझा देह देखील कायम टिकणारा नाही, असा जेव्हा मी दृढ निश्चय करेल, त्याला मी मनापासून स्वीकारेल, त्याला म्हणतात देहाचा बाध करणं. दृढ मिथ्यात्व निश्चय. ज्या ज्या गोष्टींचा निराश करता येतो, ज्या ज्या गोष्टी बदलतात, ज्या ज्या गोष्टी विनाश पावतात, त्या सगळ्या गोष्टींचा आपल्याला बाध करता येतो. आणि असा बाध ज्या तत्वाचा करता येत नाही, तीनही काळांमध्ये जे तत्व अबाधित आहे, भूतकाळात आहे, वर्तमान काळात आहे, भविष्य काळात आहे, असं जे तत्व ज्याला कधीही कॅन्सल करणं शक्य नाही, निगेट करणं शक्य नाही, ज्याच्यामध्ये कुठलंही ट्रान्सफॉर्मेशन करणं शक्य नाही, असं जे तत्व, त्याला म्हणतात त्रिकाला बाधित सत्य, ॲब्सोल्यूट ट्रूथ. त्याच्यामध्ये कधीही बदल होत नाही. जागृतीमधले जे अनुभव असतात, मगाशी आपण म्हटलं की ते पडताळून बघूया थोडेसे. मला खूप तहान लागली आज, 12 तास पाणी मिळालं नाही, काही कारणास्तव पाणीच मिळालं नाही. तहानेनी अत्यंत जीव व्याकुळ झाला. 12 तासांनी जेव्हा मला पाणी मिळालं तेव्हा मी म्हणते की ओ बरं झालं, आता माझी तहान भागली. खरं तर 2 दिवसांपूर्वीच मला स्वप्न पडलं होतं. स्वप्नामध्ये सुद्धा मी 12 नाही 24 तास तहानलेली होते. स्वप्नामध्ये सुद्धा मला 12 तासांनी पाणी मिळालं आणि पाणी मिळाल्यावर मी म्हटलं हो बरं झालं, माझी तहान भागली आता. मग मी काय म्हणते की स्वप्नामधली माझी जी तहान होती ती खोटी होती, स्वप्नामध्ये तहान भागली ते सुद्धा सगळं खोटं होतं. पण जागृतीमध्ये 12 तास आत्ता जो मला हा त्रास झाला तो मात्र खरा त्रास आहे. आणि जागृतीमध्ये मला जे पाणी मिळालं, जी मला संतुष्टी मिळाली, ती संतुष्टी सुद्धा खरी आहे. 6 महिन्यांनी जर मला कोणी विचारलं की अगं 6 महिन्यांपूर्वी तुला खूप तहान लागली होती, मग तुला असं 12 तासांनी पाणी मिळालं, आठवतं का तुला? 6 महिन्यांनी मी हा अनुभव विसरून सुद्धा गेलेली आहे. मला आठवत सुद्धा नाही की कधी काळी मला तहान लागली होती, एवढी माझी तडफड झाली आणि मग कोणीतरी आणून मला पाणी दिलं. मग काय झालं की तहान लागणं आणि ती तहान भागणं या दोन्ही गोष्टी या फक्त माझ्या आजच्या जीवनातल्या 12 तासांपुरत्या मर्यादित आहेत. हा काळ निघून गेला की ही तहान, ती तहान भागणं या सगळ्याच गोष्टी कालबाह्य होऊन जातात, माझ्या विस्मरणात देखील जातात. त्यामुळे जागृतीमधला आजचा जो अनुभव मला प्रत्यक्ष वाटतो, मला खरा वाटतो, तो अनुभव देखील कायम टिकणारा नाही. भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्य काळात तो कायम राहत नाही. मांडुक्य उपनिषदाचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा या संकल्पनेचा अगदी विस्ताराने विचार करू. पण त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की स्वप्नातले अनुभव जेवढे खोटे किंवा मिथ्या असतात, तेवढेच आपले जागृतीतले सगळे अनुभव, व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती देखील खोटे आणि मिथ्या असतात. कारण की त्यातले कुठलेच अनुभव, व्यक्ती, वस्तू आहेत तसे कायम टिकत नाहीत. या दृष्टीने आपली जागृती, आपला आत्ताचा हा चाललेला वर्ग, या सगळ्या गोष्टी वेदांत शास्त्राच्या दृष्टीने मिथ्या आहेत. हे ज्याला कळतं, हे ज्याला समजतं, त्याला पारमार्थिक सत्याची परिभाषा कळते. तद एतत् सत्यम काय सांगणं चालू आहे की हे जे अक्षर ब्रह्म आहे, केवळ तेवढं एकच तत्व सत्य आहे, कारण की ते तीनही काळामध्ये अबाधित आहे. आपले व्यवहारातले इतर जे सगळे अनुभव आहेत, भगवद्गीतेमध्ये थोडासा आठवून बघूया आपण. मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुख दुःखदाह. भगवान म्हणतात की आगमापायिनो नित्यान तान तितिक्षस्व भारत. आगमापायी नाही, हे जे काही आपलं चालू आहे ते सगळं येणारं जाणारं आहे, कायम टिकणारं नाही. कायम टिकणारं केवळ एकच तत्व आहे, त्याला म्हणतात अक्षर ब्रह्म. अक्षर शब्दाची परिभाषा आपण मागच्या मंत्रामध्ये पाहिली होती. अक्षर शब्दाचे एकूण 3 अर्थ आहेत. अक्षरम अक्षरणात, अक्षतत्वात, अक्षयत्वात च. अक्षर शब्दाचे एकूण 3 अर्थ आहेत. पहिला आहे की ज्याचं क्षरण होत नाही, दुसरा ज्याच्यामध्ये क्षती होत नाही,
तिसरं ज्याचा क्षय होत नाही असं जे तत्व त्याला अक्षर तत्व म्हणतात. क्षरण होणे म्हणजे च्युत होणे किंवा नाश होणे. न जायते न म्रियते हे जे तत्व आहे याचा कधीही जन्म होत नाही. जन्म होत नाही म्हणून मृत्यूही होत नाही. हे तत्व म्हातारं देखील होत नाही. विस्ताराने आपण याचा विचार केला होता. हे जे सच्चिदानंद रूप तत्व आहे, परमात्म तत्व आहे, त्याला जन्म नाही, मृत्यू नाही. या अर्थाने क्षरण होत नाही म्हणून ते अक्षर आहे, हा पहिला अर्थ. दुसरं, या तत्वावरती कधीही कुठलीही जखम होत नाही, व्रण होत नाही. क्षती होणं म्हणजे व्रण किंवा जखम होणं. आपल्या कारवरती बघा स्क्रॅच पडतो किंवा आपला फोन खाली पडला की फोनच्या स्क्रीनवरती स्क्रॅच पडतो. तसा या अक्षर ब्रह्मतत्वावरती कुठलाही स्क्रॅच पडत नाही, त्याला जखम होत नाही, त्याच्यामध्ये कुठलाही प्रकारचा बदल होत नाही. नैनन छिंदन्ति शस्त्राणि नैनन दहती पावकः. ही जी पंचमहाभूत आहेत त्या पंचमहाभूतांचा दृश्यसृष्टीतल्या पदार्थांवरती परिणाम होतो, परंतु या तत्वावरती काहीही परिणाम होत नाही, क्षती होत नाही. या अर्थाने ते अक्षर तत्व आहे, हा दुसरा अर्थ. आणि तिसरा अर्थ आपण बघितला होता की क्षय होत नाही. क्षय म्हणजे कमी होणं, घट होणं. एखादी वस्तू मोठ्या आकाराची आहे, त्याची हळूहळू झीज होऊन ती छोट्या आकाराची होते, त्याला म्हणतात त्या वस्तूचा क्षय होणं. हे जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाचा कधीही क्षय होत नाही, कमी जास्त होत नाही, त्याच्यामध्ये तरतम भाव नाही, कुठलाही भेद नाही, आणि म्हणून देखील त्याला अक्षरतत्व म्हटलेलं आहे. क्षरण होत नाही म्हणून अक्षर, क्षती होत नाही म्हणून अक्षर, आणि क्षय होत नाही म्हणून अक्षर, असं जे तत्व आहे ते तीनही काळामध्ये अबाधित आहे, किंबहुना तीनही काळांच्या अतीत आहे. भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ, बियॉन्ड स्पेस अँड टाइम, जिथे स्पेस आणि टाइम ही संकल्पनाच जिथे उपलब्ध नाही, तीनही काळांच्या जे अतीत आहे, तीनही काळांमध्ये जे अबाधित आहे, असं जे तत्व अक्षर तत्व, केवळ तेच एक सत्य आहे. शौनका, मी तुला ते आता समजावून सांगणार असं अंगिरस ऋषी म्हणतात. आणि त्या अक्षर तत्वाचं वर्णन आता पुढच्या मंत्रामध्ये येणार आहे. केवळ एवढ्या पहिल्या मंत्रामध्ये नाही, तर पुढचे सगळे मंत्र या तत्वाचं वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासाठी वर्णन करणार आहेत. ही सगळी चर्चा जेव्हा आपण ऐकतो तेव्हा की असं एक ऐकायला छान आहे, थिअरी म्हणून ठीक आहे, शुक्रवारची रात्र आहे, दुसरं काही करण्यापेक्षा आहे काय, निदान ऐकावं तरी, एक जिज्ञासा म्हणून आपण ऐकतो. पण हे सगळं अक्षर तत्वाचा वगैरे माझ्या जीवनाशी काय संबंध? शेवटी आपला प्रश्न काय की उद्या मला सकाळी उठायचं आहे, मला नोकरीवर जायचं आहे, माझ्या घरात अनेक आजार आहेत, मला उद्या जाऊन प्रेझेंटेशन द्यायचं आहे, माझ्याकडे पाहुणे येणार आहेत, निवडणुका आहेत, मतदान करायचं आहे, कोणाला मतदान करायचं, अशा सगळ्या माझ्या 1760 समस्या असताना हे अक्षर ब्रह्मतत्व शिकून त्याचा माझ्या जीवनात काय उपयोग होणार? उद्याच्या माझ्या ज्या सगळ्या समस्या आहेत त्याला मला सोल्युशन कसं मिळणार? असं आहे की ज्या तत्वाचा आपण आता अभ्यास करणार आहोत त्या अभ्यास करून हे अपेक्षित आहे की परीक्षा लोकांना या अक्षरतत्वाचा आपल्याला अंदाज आला आणि त्या अक्षरतत्वापासून आज ज्या जगामध्ये आपण इन्व्हॉल्ड आहोत, जिथे आपली इन्व्हेस्टमेंट आहेत, जिथे आपल्या सगळ्या समस्या आहेत, त्या व्यवहार्य जगाचं स्वरूप कसं आहे ते आपल्याला समजावं, त्याच्यापासून आपली थोडी तरी निवृत्ती व्हावी, थोडं वैराग्य मनामध्ये निर्माण व्हावं, म्हणून या अक्षरतत्वाचा आणि त्याच्यापासून जणू निर्माण झालेल्या क्षरसृष्टीचा, क्षर पदार्थांचा आपण आता अभ्यास करणार आहोत. त्यामुळे अक्षरतत्वाच्या बरोबरच जी क्षरसृष्टी, जिच्यामध्ये बदल होतात, जिचा विनाश होतो, तिचा देखील अभ्यास या मंत्रांच्या मधून पुढे होणार आहे. आणि ती परीक्षा आपल्याला करता यावी, ते निरीक्षण आपल्याला करता यावं, म्हणून हे मंत्र आपल्याला त्या दिशेने घेऊन जातात. मंत्र काय समजावून सांगणार आहे आता हा जो पुढचा मंत्र आहे की यथा सुदीप्तात पावकात विस्फुलिंगाः. ज्याप्रमाणे धडधडत्या अग्नीतून त्या अग्नीच्या रूपाच्याच असणाऱ्या हजारो ठिणग्या उत्पन्न होतात, हे वत्सा त्याप्रमाणे या अविनाशी परमात्म्यापासून अनेक प्रकारचे भाव प्रकट होऊन त्याच्याच ठिकाणी लीन होतात. हे खरं आहे, हे तू जाणून घे. दृष्टांत दिलेला आहे की आपला जो सगळा व्यवहार आहे, आपलं जे सगळं जीवन आहे ते या दृश्यसृष्टीतल्या पदार्थांच्या मध्ये आहे, पदार्थांच्या बरोबर आपला व्यवहार होतो, व्यक्ती, वस्तू, घटना, परिस्थिती. मग ज्यांच्याबरोबर आपला व्यवहार होतो त्यांच्यापैकी कोणीही अक्षर नाही,
ते सगळे बदलणार आहेत, ते सगळे एक दिवस त्यांचा विनाश होणार आहे. मग या विनाशशील वस्तूंची, पदार्थांची, व्यक्तींची निर्मिती कशी झाली असा जर कोणाच्या मनात प्रश्न आला तर इथे मंत्रामध्ये उत्तर देतात की ज्याप्रमाणे धडधडत्या अग्नीतून त्याच प्रकारच्या हजारो ठिणग्या उत्पन्न झाल्या. सृष्टी निर्मितीची प्रक्रिया या एका दृष्टांताच्या निमित्ताने इथे समजावून सांगण्याचा उपक्रम चालू आहे, प्रबोधन करण्याचा उपक्रम चालू आहे. सृष्टी निर्मितीच्या अनेक वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. त्या वेगवेगळ्या उपनिषदांच्या मध्ये अनेक वेगवेगळ्या दृष्टांताच्या माध्यमातून सांगितलेल्या आहेत. कुठे डायरेक्ट दृष्टांत न घेता केवळ सिद्धांत आणि ती प्रक्रिया सांगितली आहे. एक नेहमी लक्षात ठेवायचं, जिथे जिथे सृष्टी निर्मिती आहे तिथे तिथे अध्यारोप आहे. अद्वैत वेदांताच्या मूळ सिद्धांतामध्ये असं म्हटलेलं आहे की ही दृश्यसृष्टी निर्माणच झालेली नाही. वांझेची या लेका कैसी जन्मपत्रिका असं समर्थ म्हणतात. त्यामुळे वांझ पुत्रासारखी ही सृष्टी आहे की जी मुळात जन्माला आलेलीच नाही, पण ती जणू जन्माला आली आहे असं वाटतं. प्रामाणिकपणे आपण अगदी ऍक्सेप्ट करूया हे की ठीक आहे, हो उपनिषदांच्या मध्ये लिहिलंय, भगवद्गीतेमध्ये लिहिलंय, पण मला काही अजून असं हे असत्य मिथ्या वगैरे वाटत नाही. माझं जग सत्य आहे, माझं घर सत्य आहे, माझी नोकरी आहे, मुलं बाळ आहेत, नोकरी आहे, लग्न करायचंय, आजारपण आहेत, एवढ्या सगळ्या गोष्टी, एवढ्या सगळ्या समस्या माझ्या जीवनात आहेत. सो हे ठीक आहे उपनिषदात, परंतु मला मात्र आज हे सगळं सत्य वाटतं. मग आपल्यासारखे अविद्याग्रस्त लोक ज्यांना ही संपूर्ण दृश्यसृष्टी सत्य वाटते, त्यांना ही निर्माण कशी झाली याचं एक थोडं बहुत स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी उपनिषद, भगवद्गीता, दासबोध, पंचदशी यासारखे ग्रंथ वेगवेगळ्या पद्धतीने ही सृष्टी निर्माण कशी झाली ते सांगतात. ह्याला सगळी शास्त्रामध्ये याला अध्यारोप म्हणतात. मुंडक उपनिषदामध्ये अभ्यास करताना काही सत्रांपूर्वी आपण अध्यारोप आणि अपवाद ही वेदांत शास्त्राच्या अभ्यासाची एक प्रक्रिया आहे, ती आपण तेव्हा विस्ताराने सांगितली होती. ज्यांना ती आठवतीये त्यांनी आता परत रिवाईज करावी, अथवा ज्यांना आठवत नाही त्यांनी परत जाऊन ती श्रवण करावी. आज आपण अध्यारोप अपवाद म्हणजे काय याचा विचार करणार नाही, तो आजचा विषय नाही. परंतु अगदी थोडक्यात बघायचं झालं तर अध्यारोप म्हणजे मुळात ज्या ठिकाणी जे नाही तिथे ते आहे अशी तात्पुरती सोयीपुरती कल्पना करून एखादी मांडणी करणं, त्याला म्हणतात अध्यारोप. जे जिथे नाही ते तिथे आहे असा आरोप करणं, त्याला म्हणतात अध्यारोप. सृष्टी ही मुळात नाही असं आपल्याला वाटत नाही. आपल्याला वाटतं हे सगळं आहे आणि हे सगळं खरं आहे. बरं, मग हे खरं आहे तुला वाटतं ना, मग याची निर्मिती झाली. कशी निर्मिती झाली तर इथे जो दृष्टांत दिलेला आहे तो दृष्टांत आहे की अग्नीपासून जशा हजारो ठिणग्या निर्माण झाल्या. अध्यारोप अपवादाची ही सगळी भाषा आहे. त्यामुळे एक फार महत्वाची गोष्ट आहे की सृष्टी निर्मितीच्या कुठल्याही प्रक्रियेचं हेअर स्प्लिटिंग अनालिसिस कोणीही करू नये. अहो दासबोधामध्ये असं सांगितलंय, पंचदशीत तसं सांगितलंय, उपनिषदात काहीतरी वेगळंच सांगितलंय, मग हे खरं का ते खरं, यातलं काहीच खरं नाही. परंतु तात्पुरती आपली समजूत घालण्यापुरती ही प्रक्रिया इथे शास्त्रकार आपल्याला समजावून सांगतात. सृष्टी निर्माण कशी झाली हा आपल्या चिंतनाचा विषय कधीही नसावा. जे निर्माण झालेलं आहे ते मिथ्या कसं आहे ते समजावून घेणं हा आपल्या चिंतनाचा विषय असावा. त्यामुळे फार खुलामध्ये न जाता आपण त्याच्यातलं जे मूळ सार आहे ते सार समजावून घेण्याचा प्रयत्न करू. बघा, मुंडक उपनिषदामध्येच हा मंत्र येण्याच्या पूर्वी 3 वेगवेगळे दृष्टांत वापरून सृष्टीची निर्मिती कशी होती ते आपल्याला सांगितलं होतं. कोळी आणि जाळं, पृथ्वीपासून निर्माण झालेली औषधी, कोळ्यापासून निर्माण झालेलं जाळं आणि त्वचेपासून निर्माण होणारे केस, लव वगैरे इत्यादी हे दृष्टांत वापरून सृष्टी निर्मितीची प्रक्रिया मुंडक उपनिषदामध्येच आधी सांगितली होती. आता हा जो आहे हा 4था दृष्टांत आहे या उपनिषदातला की अग्नीपासून जशा हजारो ठिणग्या निर्माण होतात तशी त्या अक्षर तत्वापासून ही संपूर्ण आपल्याला दिसणारी, ज्याच्याबरोबर आपण व्यवहार करतो, ती दृश्यसृष्टी निर्माण झाली. हा दृष्टांत थोडा आता स्टेप बाय स्टेप समजावून घेण्याचा आपण प्रयत्न करू. सगळ्यात पहिल्यांदा ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की सरूपहा, अग्नीपासून ज्या ठिणग्या निर्माण झाल्या त्या सरूपहा म्हणजे अग्नीच्याच सारख्या आहेत. रूपहा जरी इथे म्हटलेलं असलं तरी त्याचा मुख्य अर्थ इथे आहे
की अग्नीचे सगळे गुणधर्म त्या ठिणगीच्या ठिकाणी आहेत. अग्नीपासून हजारो ठिणग्या निर्माण झाल्या आणि अग्नीचे सगळे गुणधर्म त्या ठिणगीच्या ठिकाणी आहेत. अग्नीचे काय गुणधर्म आहेत? अग्नी उष्ण आहे आणि अग्नी प्रकाश देतो. अगदी तसंच प्रत्येक ठिणगी ही देखील उष्ण आहे आणि ती देखील प्रकाश देते. हा झाला दृष्टांत. आणि त्याच्यावरून सिद्धांत काय की या अक्षर ब्रह्मापासून ही संपूर्ण सृष्टी निर्माण झाली. या अक्षर ब्रह्माचं तत्वाचं वर्णन आपल्या शास्त्रामध्ये केलं, सत चित आनंद. कठोपनिषदाचा अभ्यास करताना आपण बघितलं होतं की या संपूर्ण दृश्य सृष्टीमध्ये जी प्रत्येक वस्तू, प्रत्येक पदार्थ, प्रत्येक भूत जे जन्माला आलेलं आहे त्याचे एकूण 5 आयाम असतात. प्रत्येक वस्तूला नाम आहे, रूप आहे आणि अस्तित्व, भातित्व, प्रियत्व आहे. प्रत्येक वस्तू अस्तित्व म्हणजे आहे, भातित्व म्हणजे जाणवते, तिचं ज्ञान करून घेणं शक्य आहे आणि प्रियत्व म्हणजे एकतर ती वस्तू मला आवडते किंवा ती आवडत नाही किंवा मी त्या वस्तूबद्दल उदासीन आहे. प्रत्येक वस्तूला अस्तित्व, भातित्व आणि प्रियत्व आहे. आपण कठोपनिषदाच्या वेळेस हा विस्ताराने विचार केला होता की अस्तित्वाचा उगम हा सत तत्वापासून झालेला आहे, भातित्वाचा उगम चित तत्वापासून झाला आहे आणि प्रियत्वाचा उगम आनंद तत्वापासून झाला आहे. मग आपल्याला हे जे दृश्यसृष्टीतले सगळे पदार्थ दिसतात त्यांच्यातलं अस्तित्व, भातित्व, प्रियत्व हे सत चित आनंदापासून आलेलं आहे. सच्चिदानंद रूप हे जे ब्रह्म आहे ते चराचर सृष्टीमध्ये प्रत्येक भूतामध्ये अस्तित्व, भातित्व, प्रियत्वाच्या माध्यमातून व्यापून आहे. म्हणजे इन इसेन्स ही संपूर्ण सृष्टी, सगळे पदार्थ हे ब्रह्मरूप आहेत. अग्नीचा जसा प्रकाश आणि अग्नीची उष्णता ही प्रत्येक ठिणगीमध्ये आहे तसं ब्रह्माचं सद्रूप, चिद्रूप आणि आनंदरूप हे अस्तित्व, भातित्व, प्रियत्वाच्या माध्यमातून प्रत्येक पदार्थाला लाभलेलं आहे. हा या दृष्टांताचा एक पहिला अर्थ आहे, पहिला आयाम आहे समजावून घेण्याचा. दुसरा आयाम आहे जो भगवान शंकराचार्य आपल्याला समजावून सांगतात की वास्तविक आपल्याला अग्नीकडे, जो मोठा धडाडलेला पेटलेला अग्नी आहे त्याच्याकडे बघताना हजारो ठिणग्या वरती उडतायत. आपल्याला वाटतं की ठिणग्या वेगळ्या आणि अग्नी वेगळी आहे, परंतु भगवान शंकराचार्य म्हणतात की अग्नी आणि ठिणगी हे दिसायला जरी वेगवेगळे असले तरी तत्वतः, स्वरूपतः मात्र ते भिन्न भिन्न नाही, वेगवेगळे नाही. वेगळेपणा कशामुळे जाणवतो? वेगळेपणा उपाधीमुळे जाणवतो. प्रत्येक ठिणगी ही अग्नीमध्ये, अग्नीमुळेच निर्माण झाली, अग्नीमुळेच काही वेळ टिकते आणि अग्नीमध्येच ती काही काळाने विलीन होते. तत्वतः त्यांच्यामध्ये भेद नाही, परंतु ज्या वेगवेगळ्या ठिणग्या झाल्यासारख्या वाटल्या त्या प्रत्येक ठिणगीला एक वेगळं नाम, एक वेगळं रूप, एक वेगळा आकार मिळाला. आणि नामरूप आकार, नामरूप देहात्मक उपाधी घेऊन जणू ती ठिणगी काही काळापुरती त्या मुख्य अग्नीपासून वेगळी झाल्यासारखी आपल्याला वाटली. बघा, नीट विचार करूया की उपाधी आणि उपहित चैतन्य या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण विस्ताराने कठोपनिषदाच्या वेळेस केलेला आहे. सगळ्या संकल्पना प्रत्येक वेळेस विस्ताराने इथे पुनरावृत्ती करणं आपल्याला शक्य नाही. जे लोक या फोरमवरती नवीन आलेले आहेत, ज्यांनी कठोपनिषद आधी ऐकलं नाही, त्यांनी जुने रेकॉर्डिंग्स ऐकावेत आणि या सगळ्या संकल्पना मुळातून समजावून घ्याव्यात. नामरूप आकार ही केवळ एक उपाधी आहे आणि अग्नीपासून एक छोट्याशा रूपाची, छोट्याशा आकाराची ठिणगी तात्पुरती काही काळासारखी आपल्याला वेगळी झाल्यासारखी वाटते. ते वेगळेपण जे आहे ते उपाधीचं आहे, तत्वतः मात्र ती ठिणगी अग्नीपेक्षा वेगळी नाही. हा झाला दृष्टांत. आणि त्याच्यावरून सिद्धांत काय आहे की आपल्याला हे जे दृश्यसृष्टीमध्ये भेद दिसतात की ही मुंगी छोटीशी आणि हत्ती खूप मोठा, मनुष्य नावाचा प्राणी बुद्धिमान आहे आणि गाढव मात्र निर्बुद्ध आहे. मनुष्यांच्या मध्ये सुद्धा मी फारच बुद्धिमान आहे आणि माझ्या आजूबाजूचे हे जे लोक हे अतिशय निर्बुद्ध मठ्ठ आहेत, कोणाला काही कळत नाही. अशी अखंड तुलना आपल्या मनामध्ये चालू असते. मोर फार सुंदर आहे, कावळा फार कुरूप आहे. माझा मुलगा फारच कर्तबगार आहे आणि त्यांचा मुलगा काही काम करत नाही, नुसता आळशासारखा घरामध्ये बसून असतो. हे जे माझं, तुझं, तू, मी असे अनेक 1760 भेद निर्माण झाले. आपल्या मनामध्ये जे 24 तास हे भेद घर करून राहतात आणि या भेदमय जीवनामध्ये आपलं संपूर्ण आयुष्य निघून जातं.
तो सगळा भेद केवळ उपाधीचा आहे. मुंगीचं शरीर, हत्तीचं शरीर, माझं स्वतःचं शरीर, दुसऱ्या लोकांचं शरीर, मोर असो कावळा असो, हे सगळे शरीर म्हणजे सगळे आकार केवळ उपाधी आहे. उपाधी जरी वेगवेगळी असली तरी उपाधींनी उपहित केलेलं चैतन्य हे मात्र संपूर्ण उपाधींच्या मध्ये समान आहे, अंतर्बाह्य समान आहे. देहाच्या आत, देहाच्या बाहेर, कुठल्याही आकाराच्या आत, आकाराच्या बाहेर हे चैतन्य सर्वत्र सदा समान आहे. याच्यामध्ये कुठलाही परिच्छेद नाही. मुंगीमध्ये परमात्मा कमी आणि हत्तीमध्ये परमात्मा जास्त. मी बुद्धिमान असल्यामुळे माझ्यामध्ये परमात्मा जास्त, स्पेशल काहीतरी अभिव्यक्ती, आणि दुसऱ्यांच्यामध्ये परमात्मा कमी, असं कधीही नाही. आकारामुळे, रंगरूपामुळे झालेले भेद हे केवळ उपाधीचे भेद आहे. उपाधी मिथ्या आहे, उपाधी न टिकणारी आहे. उपाधीच्या बरोबर आलेले भेद देखील न टिकणारे आहेत. जो खरा विचारवंत माणूस आहे तो उपाधीकडे लक्ष न देता, रंगरूपाकडे लक्ष न देता, त्या रंगरूपाने उपहित केलेलं जे चैतन्य आहे त्या चैतन्याकडे लक्ष ठेवतो. फार सुंदर विचार आहे की जसं ठिणगीकडे बघताना ही ठिणगी मुळात अग्निरूप आहे असा विचार मनुष्य करू शकतो, तसं कुठल्याही व्यक्ती वस्तूकडे बघताना, पदार्थाकडे बघताना ही व्यक्ती, ही वस्तू मुळात सच्चिदानंद रूप आहे असा विचार आपल्याला करता येतो. हा या दृष्टांताचा एक दुसरा आयाम आपल्याला आचार्य समजावून सांगतात. हीच उपाधीची संकल्पना समजावून सांगताना आचार्यांनी अजून एक उदाहरण वापरलं, ते म्हणजे घट आणि आकाश. बघा, मूळ या मंत्रामध्ये फक्त अग्नी आणि ठिणग्या हा एकच दृष्टांत आहे. आचार्य मात्र सांगताना, समजावून सांगताना म्हणतात की आकाश नावाचं तत्व एकच आहे. त्याच्यामध्ये कुठलाही भेद पडणं शक्य नाही, कुठलाही छेद पडणं शक्य नाही. परंतु आपण इथे वेगवेगळ्या प्रकारचे घट तयार केले की म्हणतो या घटातलं आकाश छोटं, त्या घटातलं आकाश मोठं, किंवा आपण अनेक प्रकारची घरं बांधतो. मग ही माझी खोली, ही तुझी खोली, हे माझं घर, हे तुझं घर, हे माझं गाव, तुझं गाव, माझा देश, तुझा देश वगैरे. हे जे सगळे भाग पाडले हे मनुष्याने आपल्या कल्पनेने पाडलेले भाग आहेत. अशा हजारो बिल्डिंग्स उभ्या राहिल्या, अशी हजारो घट उभे राहिले आणि ते पडून गेले तरी मूळ आकाशाला अजिबात धक्का लागत नाही. हे निर्माण होणारे आणि नष्ट होणारे सगळे आकार केवळ उपाधी रूप आहेत, मिथ्या आहेत, कायम टिकणारे नाहीत. परंतु त्या उपाधीने बंदिस्त केलेलं आकाश मात्र आधीही तसंच होतं, उपाधी असतानाही तसंच आहे, उपाधी गेल्याच्या नंतर देखील ते तेवढंच आणि तसंच आहे. हे जसं घटाच्या आणि आकाशाच्या बाबतीत अगदी तसंच आचार्य म्हणतात की आपल्या सगळ्यांचे देह आकार असले नसले तरी परमात्म तत्व आहे. आपला देह जन्माला येण्याच्या आधी सुद्धा आत्मा आहे, देह असताना सुद्धा आत्मा आहे, देहाचा विनाश झाला तरी आत्मा आहे. आणि असा जो त्रिकाला बाधित आहे तो मी आहे. सहा अहम सोहम साधना जेव्हा आपण करायला बसतो तेव्हा हे एवढे सगळे विचार आपले स्पष्ट असावेत, आपल्याला याची माहिती असावी आणि ही दृढ धारणा एकदा स्वतःची समजूत घालावी, कन्व्हिन्स व्हावं. आणि मग सोहम साधना जर आपण करायला बसलो तर थोडंफार काही त्याच्यामध्ये यश येण्याची शक्यता आहे. नाहीतर मग रामकृष्ण हरी एवढंच आपण म्हणूया की दृष्टांताचा आपण अग्नी आणि अग्नीच्या ठिणग्या असा विचार करतो आहोत. अजून एक चौथा मुद्दा या दृष्टांताच्या संदर्भात आहे आणि छान मार्मिक मुद्दा आहे अगदी. बघा, अग्नी हे जे तत्व आहे ते एखाद्या कोरड्या सुक्या लाकडामध्ये देखील उपस्थित असतं, परंतु लाकडामधला जो अग्नी तो सुप्तावस्थेत असतो, तो अव्यक्त अग्नी असतो. अव्यक्त अग्नीपासून डायरेक्ट हजारो ठिणग्या निर्माण होत नाही. त्या लाकडाला आपल्याला आधी पेटावं लागतं, त्याचा तो मोठा धडाडणारा व्यक्त अग्नी व्हावा लागतो आणि व्यक्त अग्नीपासून हजारो ठिणग्या निर्माण होतात. अव्यक्त अग्नीपासून ठिणग्या निर्माण होत नाही. अव्यक्त अग्नी आधी व्यक्त होतो आणि व्यक्त अग्नीपासून ठिणग्या होतात. हे जसं दृष्टांतामध्ये आहे अगदी तसंच निर्गुण अक्षर परमात्म्यापासून हे हजारो लक्षावधी जीव डायरेक्टली निर्माण होत नाही. तो निर्गुण परमात्मा आधी सगुण परमात्मा होतो, म्हणजे ईश्वर होतो. ब्रह्म प्लस माया इज इक्वल टू ईश्वर, आपण हे बघितलं होतं. पुढे अजून या संकल्पना विस्ताराने येतील. पण ब्रह्मामध्ये मायेची शक्ती ही जणू निर्माण झाल्यासारखी वाटते, तिथे ईश्वराची निर्मिती आहे. बघा, काही मंत्रांपूर्वीच आपण हा विचार केला होता.
ईश्वर या सृष्टीचं अभिन्न निमित्त उपादान कारण आहे. तुम्ही म्हणाल की ताई केवढ्या तुम्ही सगळ्या शास्त्रीय शब्द वापरताय, अध्यारोप काय, अपवाद काय, उपाधी काय, अभिन्न निमित्त उपादान कारण. बघा, शब्द जरी अवघड वाटत असले तरी त्या शब्दांनी निर्देश केलेली संकल्पना तेवढी अवघड नाही. आपण या सगळ्यांचा अभ्यास केलेला आहे. आठवत असेल तर चांगली गोष्ट आहे, आठवत नसेल तर कृपया पूर्वीचे झालेले सगळे सत्र पुन्हा मनःपूर्वक विचारपूर्वक ऐकावे. या सगळ्या संकल्पना मुळातून समजून घ्यायचा प्रयत्न करावा. निर्गुण परमात्म्यापासून डायरेक्ट ही सृष्टी निर्माण होत नाही. तो निर्गुण परमात्मा आधी सगुण परमात्मा होतो आणि हा जो ईश्वर आहे हा आपल्या मायेच्या साह्याने चराचर सृष्टीची निर्मिती करतो. अशी अजून एक गोष्ट आपण या दृष्टांतापासून शिकतो, जो चौथा भाग आहे. आणि जो पाचवा आणि महत्वाचा भाग आहे, सुंदर विचार आहे की ही जी प्रत्येक ठिणगी आहे, विचार केला तर ही अत्यंत अल्पायुषी आहे, अत्यंत क्षणभंगूर आहे. पाहतो ना पाहतो तोपर्यंत ती ठिणगी निर्माण होते आणि नष्ट देखील होते. ती ठिणगी जशी क्षणभंगूर आहे, ती ठिणगी जशी काय म्हणूया, ठिणगी जशी अत्यंत अल्पकाली आहे, अल्पायुषी आहे, अगदी तसंच आपलं जीवन, आपला स्वतःचा देह, ज्या घरामध्ये मी राहते ते घर, माझा जो काही आज व्यवहार चालू आहे, हा सगळा घर, हे सगळे लोक, हे सगळे व्यवहार त्या ठिणगीसारखे आहेत, अत्यंत अल्पायुषी, अत्यंत क्षणभंगूर. मग आपण बघत होतो की हे सगळा अभ्यास करण्याचा माझ्या आजच्या जीवनाशी काय संबंध, तर माझ्या आजच्या जीवनाशी हा संबंध आहे. आणि हा समजावून घेणं, हा क्लिक होणं आवश्यक आहे. परीक्ष लोकान म्हणून या संपूर्ण लोकाची परीक्षा करा. आणि ज्या ज्या व्यक्ती वस्तूंमध्ये असं आहे की फार मोठं ब्रह्मांड, फार मोठी दृश्यसृष्टी, चंद्रतारे, खगोलशास्त्र याचा अभ्यास करायची गरज नाही. पण ज्या लोकांशी माझा संबंध आहे, जिथे माझी सगळ्यात जास्त गुंतवणूक आहे, ज्या व्यक्ती वस्तूंमुळे मला सगळ्यात जास्त सुख मिळतं किंवा मला सगळ्यात जास्त त्रास होतो, ते संपूर्ण सगळे लोक, सगळ्या वस्तू हे त्या ठिणगीसारखे आहेत, अत्यंत अल्पायुषी, अत्यंत क्षणभंगूर. हे एकदाच परीक्ष लोकान व्यवस्थित याची परीक्षा करावी, व्यवस्थित हे निरीक्षण करावं. आणि हे जर कळलं, हे जर समजलं तर मग निर्वेदम आयात, हळूहळू आपली त्याच्यातली गुंतवणूक कमी होते. हळूहळू निर्वेद म्हणजे वैराग्य आपल्याला प्राप्त होतं. आणि वैराग्य प्राप्त होतं ते विवेकयुक्त असेल तर मग तो मुमुक्षू साधन चतुष्टय संपन्न होतो, सद्गुरूंकडे जातो आणि जो काही आपल्याला सद्गुरू उपदेश करणार आहेत त्याचा त्याला उपयोग होतो. म्हणून फार महत्वाचा एक मुद्दा याच्यामध्ये आहे की सगळ्या व्यक्ती वस्तू आपल्या देहासकट त्या चिंगारीसारख्या, त्या ठिणगीसारख्या क्षणभंगूर आहेत, अल्पायुषी आहेत. असं सगळं वर्णन ऐकलं की बऱ्याचदा वाटतं हे उपनिषद वगैरे अभ्यास न केलेलाच बरा. म्हणजे आतापर्यंत आमचं सगळं छान चालू होतं, पण असं वर्णन ऐकलं सगळं विनाशशील आहे, यातलं काहीच टिकणार नाही, की लोकांना एक प्रकारची निराशा येते, डिप्रेशन येतं, वाईट वाटतं. तर असं वाईट वाटून घेण्यासाठी, नाराज होण्यासाठी हे तत्वज्ञान आपल्याला शिकायचं नाही. ह्या तत्वज्ञानाचं खरं स्पिरिट आपल्याला कळलं तर त्याचा परिणाम म्हणजे अशोचानन्व शोचस्त्वम प्रज्ञावादांश्च भाषसे. परिणाम हा आहे की गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडितः. कुठलीही व्यक्ती वस्तू जी निघून गेलेली आहे, जिचा विनाश झाला आहे, किंवा आज जी वस्तू माझ्या समोर जिचा विनाश कधी काळी होणार आहे, त्या निघून गेलेल्या अथवा जाणाऱ्या व्यक्ती वस्तूंसाठी पंडित, विचारवंत मनुष्य कधीही दुःखी होत नाही, कधीही शोक करत नाही. मग एकदा आपल्याला या सगळ्या व्यक्ती वस्तू माझ्या देहासकट ठिणगीसारख्या आहेत, कायम टिकणाऱ्या नाहीत हे कळलं आणि क्लिक झालं की आपला शोक करणं, वाईट वाटणं हळूहळू कमी होतं, कमी होणं अपेक्षित आहे. थोडाफार तरंग आला ती गोष्ट वेगळी, परंतु जे लोक दुःखाच्या प्रवाहात, शोकाच्या प्रवाहात वाहत जातं तसं पारमार्थिक साधकांनी वाहत जाणं इथे अपेक्षित नाही. त्यामुळे पारमार्थिक दृष्टीने जर विचार केला तर संपूर्ण सृष्टी ही त्या ठिणगीसारखी आहे, क्षणभंगूर आहे. हा एक महत्वाचा विचार, दृष्टांत आपण या मंत्रामधून शिकतो. मंत्राचा जो मुख्य विचार आहे, या दृष्टांताशी संबंधित जेवढे सगळे मुख्य आयाम आहेत त्याचा विचार इथे समाप्त होतो. आणि दुसऱ्या मंत्राचा अभ्यास सुरू करण्यासाठी काही आनुषंगिक गोष्टी आहेत ज्याचा आपण आता विचार करूया थोडासा.
हा विचार करणं सध्याच्या परिस्थितीच्या दृष्टीने आवश्यक आहे, म्हणून आता थोडा स्पष्टपणे मांडण्याचा प्रयत्न इथे आपण करूया. पारमार्थिक दृष्टीने पारमार्थिक सत्तेमध्ये सगळे व्यक्ती वस्तू क्षणभंगूर असले, मिथ्या असले, कायम टिकणारे नसले तरी व्यावहारिक सत्तेमध्ये आपण जेव्हा त्यांच्याशी व्यवहार करतो तेव्हा त्यांना तात्पुरतं सत्यत्व देऊन जणू ते खरे आहेत असा आपल्याला व्यवहार करावा लागतो. आणि हे मुख्यतः आज आपल्याला साधक म्हणून कुठल्या दृष्टीने समजावून घेणं आवश्यक आहे. मराठी लोक आहोत, महाराष्ट्रात राहणारे लोक आहोत आणि 4-5 दिवसांनी महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. जे लोक पॉलिटिकली थोडेसे अवेअर असतील, वर्तमानपत्र वाचत असू आपण आणि TV वरती बातम्या बघत असू, तर काय परिस्थिती आहे राजकारणाची आणि समाजाची याचा आपल्याला भान असेल. ते थोडंफार भान असणं अपेक्षित आहे. आम्ही हल्ली वेदांताचा अभ्यास करतो, आम्ही हल्ली उपनिषदांचा अभ्यास करतो आणि असंही सगळं जग माईक मिथ्य आहे. राजकारण तर अत्यंत वाईट आहे, सगळे भ्रष्ट लोकांनी भरलेलं आहे. त्यामुळे आम्हाला राजकारण अजिबात आवडत नाही, आम्ही त्याच्यात अजिबात लक्ष घालत नाही. अशा प्रकारे झटकून टाकण्याची प्रवृत्ती आपल्यापैकी अनेकांमध्ये असते. काही प्रमाणात ते खरं देखील आहे, परंतु आज ज्या परिस्थितीमध्ये आपण राहतो आहोत त्या परिस्थितीमध्ये सजग रहो एक नारा चालू आहे. सजग वृत्तींनी काय चालू आहे याचं थोडंसं भान असणं अपेक्षित आहे. वेगवेगळ्या पार्टीचे वेगवेगळे उमेदवार येऊन वेगवेगळ्या प्रकारचे कॅम्पेन्स चालू आहेत आणि एक अशा प्रकारची आवश्यकता निर्माण झालेली आहे की या परिस्थितीवर थोडा विचार सगळ्यांनी करावा, वैयक्तिक स्तरावर करावा, शक्य तेव्हा सामूहिक स्तरावर करावा. आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माचं हे वेदवाङ्मय ज्याचा आपण इथे अभ्यास करतो आहोत, तो अभ्यास जर आपल्याला पुढची काही वर्ष करायचा असेल, पुढची येणारी काही वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष, 50 वर्ष, जर हे असे उपक्रम आपल्या समाजामध्ये, आपल्या घरामध्ये चालू राहावेत असं आपल्याला वाटत असेल, आपल्या सनातन वैदिक धर्माचं अस्तित्व, आपली आस्था, आपली अस्मिता, आपल्या सगळ्या गोष्टी जिवंत ठेवायच्या असतील तर आपण सगळ्यांनी अत्यंत सजग राहून मतदान करणं आवश्यक आहे. मतदानाच्या दिवशी कुठेही सुट्टी घेऊन आपण जाऊ नये. नुसतं एवढंच नाही तर मतदान करताना आपण कोणाला मतदान करतो आहोत याचा फार विचार व्हावा. असं आहे की आपण ज्या एरियामध्ये राहतो ती कुठली कॉन्स्टिट्युएन्सी आहे, तिथे कुठले उमेदवार आहेत. महाराष्ट्रातलं राजकारण हे अत्यंत कॉम्प्लिकेटेड झालेलं आहे. हे मी इथे हैदराबादला बसून वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही, परंतु अशा प्रकारे काही स्पष्ट वक्तव्य केलं जावं सगळ्या आपल्या या धार्मिक आध्यात्मिक उपक्रमामधून. अशा प्रकारचे संकेत मिळालेले आहेत म्हणून या गोष्टी थोड्या स्पष्टपणे मांडण्याचा मी इथे प्रयत्न करते. आपण पुढचे 5-6 दिवस कुठल्याही आध्यात्मिक ग्रंथाचा अभ्यास केला नाही तरी चालेल, कुठल्याही गीता उपनिषदाचा अभ्यास केला नाही तरी चालेल, पण आपण कुठल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये राहतो, तिथे कुठले वेगवेगळे उमेदवार आहेत, आपल्याकडे वोटर ID कार्ड आहे का, कुठल्या उमेदवाराचं कुठलं चिन्ह आहे, त्याची कुठली पार्टी आहे, त्याचं कुठलं नाव आहे, ही किमान आपल्या कॉन्स्टिट्युएन्सी पुरती माहिती आपल्याकडे असावी. शक्य असेल तर आपल्या घरातल्या लोकांना, आपल्या शेजारच्यांना, आपल्या कॉलनीतल्या जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना ती माहिती जाऊन सांगावी. आणि ज्या पार्टीमधून आपल्या सनातन वैदिक हिंदू धर्माची अस्मिता आणि अस्तित्व जपलं जाण्याची शक्यता आहे त्या पार्टीला केवळ आज आपण सगळ्यांनी एकजूट होऊन एकत्रितपणे मत द्यावं, ही आपल्या समाजाची आजची फार मोठी आवश्यकता आहे. पुढच्या वर्षी जर हा उपक्रम चालू राहावा असं वाटत असेल, वक्फ संशोधन बिल नावाची एक फार मोठी चर्चा सध्या समाजामध्ये चालू आहे. हे बिल 25 नोव्हेंबरला जे पार्लमेंटचं विंटर सेशन सुरू होणार त्याच्यामध्ये टेबल केलं जाणार आहे. ते वक्फ अमेंडमेंट बिल पास व्हावं अशी आपली एक जागरूक हिंदू म्हणून इच्छा असेल, अपेक्षा असेल, आस्था असेल. तर पुढे ते बिल पास होण्यासाठी आज महाराष्ट्रामध्ये एक विशिष्ट सरकार, सनातन धर्माला पाठिंबा देणारं, सपोर्ट करणारं सरकार निवडून देण्याची आवश्यकता आहे. अनेक लोकांशी बोलताना हे जाणवतं की सगळ्याच पक्षाचे लोक भ्रष्ट आहेत, सगळ्याच पक्षाचे लोक खाणारे आहेत, यांच्यापैकी कोणीही आम्हाला मदत करत नाही, आमच्या जातीला मदत करत नाही, आमच्यापर्यंत या बेनिफिट्स योजना पोचत नाही. अशा अनेक लोकांचे खूप कन्सर्न्स आहेत सध्या. परंतु माझी जात, माझा वर्ण, माझा रंग, माझा व्यवसाय, माझं बॅकग्राऊंड, माझी आर्थिक स्थिती
मला किती या योजनांचा बेनिफिट मिळेल, हे सगळे विचार बाजूला ठेवून मी अस्तित्वात राहीन की नाही, ठिणगी रूपाने का होईना, देह रूपाने का होईना, मी अस्तित्वात राहिले तर हे पुढच्या सगळ्या गोष्टी होतील, योजनांचा मला लाभ मिळेल. अस्तित्वातच राहिले नाही, उद्या उठून माझ्या घराच्या समोर लोक आले, जसे बांगलादेशमध्ये आले, जसे बहराईचमध्ये लोक आले, माझ्या घराच्या समोर उठून जर 4 लोक आले की तुम्ही धर्म परिवर्तन करा नाहीतर मृत्यूला सामोरे जा, असा जर मला चॉईस आला तर ना माझा धर्म राहील, ना माझं अस्तित्व राहील, ना हा वेदांताचा अभ्यास राहील. त्यामुळे सगळ्यांना एक कळकळीचं आवाहन, कळकळीची विनंती आहे की पुढचे 4-5 दिवस येणाऱ्या निवडणुकांच्यासाठी एक भारताचं, महाराष्ट्राचं जागरूक व्यक्ती, जागरूक सिटिझन म्हणून सगळ्यांनी प्रयत्नशील राहावं. आपल्या किमान घरामध्ये, आपल्या नातेवाईकांच्या मध्ये, आपल्या कॉलनीमध्ये जाऊन इतरांना मदत करावी, मतदारसंघापर्यंत घेऊन जावं, त्यांच्या कानामध्ये या 4 गोष्टी सांगाव्या, थोडंसं पब्लिक आउटरीच आपण आपला वाढवावा आणि शक्य तितक्या लोकांना ही जागरूकता त्यांच्यामध्ये आणून अशा प्रकारचं मतदान आपल्या सगळ्यांकडून व्हावं आणि योग्य ते सरकार आपण निवडून द्यावं. याच्यासाठी आपल्या सगळे जे धर्मगुरू आहेत, आपले सगळे संत महात्मे फार मोठ्या प्रमाणावर सध्या कार्यशील आहेत. त्या सगळ्यांच्या वतीने ही एक अत्यंत कळकळीची विनंती की येणाऱ्या 20 तारखेला सगळ्यांनी भरभरून मतदान करावं आणि योग्य त्या उमेदवाराला निवडून द्यावं. तर एवढी एक विनंती, एवढे एक आवाहन करून आपण आजचं हे सत्र समाप्त करूया. थोडंसं विषयांतर झालं, परंतु फार आवश्यक असा हा विषय होता जो इथे चर्चा केली जाणं हे देखील त्याच्यासाठी आवश्यक होतं, म्हणून आपण आज याची चर्चा केली. खरं तर वेदांताचा हा जो अभ्यास आहे याच्यामध्ये कुठल्याही धर्माचे, कुठल्याही जातीचे, वर्णाचे लोक यावेत किंवा येऊ नये अशाबद्दल कुठलेही आपले नियम नाही. सगळ्या प्रकारच्या लोकांना इथे यावं आणि त्यांनी हा अभ्यास करावा अशी आपल्या धर्माची, अशी आपल्या शास्त्राची मांडणी आहे. अमुक लोकांनी करा, अमुक करू नका असे आपले कुठलेही नियमावली नाहीत. जो मुमुक्षू आहे, ज्याला स्वतःचं कल्याण करून घ्यायचं आहे, ते सगळे लोक या शास्त्राचा अभ्यास करू शकतात. परंतु शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी जे एक पॉलिटिकल विल, पॉलिटिकल स्टॅबिलिटी, सोशल स्टॅबिलिटी लागते, ती असल्याशिवाय हे उपक्रम आपल्या समाजामध्ये चालणार नाहीत. म्हणून पुढचे काही दिवस सजग राहू, सगळ्यांनी अत्यंत जागरूक राहून या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देऊन योग्य कॅन्डिडेटला, योग्य पार्टीला मतदान करावं असा आपण विचार करूया. आणि या विचाराबरोबरच आजचं हे सत्र इथे थांबवू आणि पुढच्या सत्रामध्ये दुसऱ्या मंत्रापासून अभ्यासाला सुरुवात करूया. हरिओम तत्सत.